विश्रांतीनंतर कोल्हापुरात शुक्रवारपासून पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे। आज दिवसभर शहरात पावसाची उघडझाप होती। मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। शुक्रवारी रात्री पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद झाला। आज शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या बंधाऱ्यावरील पाणी पातळी 19 फूट 11 इंच इतकी होती। तर जिल्ह्यातील 13 बंधारे पुन्हा पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। कोल्हापुरात शुक्रवारी सकाळपासून पावसाचं पुनरागमन झालं असून आज सकाळी कोल्हापूर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। शहरात दिवसभर पावसाची उघडझाप झाली। शुक्रवारी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगानं वाढ झाली। शुक्रवारी रात्री पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला। मात्र आज पाऊस कमी झाल्यानं सायंकाळनंतर पंचगंगेची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली। सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 19 फूट 11 इंच इतकी होती। तर जिल्ह्यातील 13 बंधारे पुन्हा पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे।